लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ते कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारनं 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्यामुळे महिलांना थेट 3000 रुपये मिळाले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे वाटप आम्ही केलं ते बालेवाडीला केलं। त्यावेळेस लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये 1,60,00,000 होती आणि वितरित रक्कम आम्ही 3,225,79,00,000 रुपये त्या ठिकाणी वितरित केले आणि आज लाभार्थींची संख्या 52 लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम 1,562,85,00,000। आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील। आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत। आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे आहोत। त्या चांगल्या योजना आमच्या माय माऊलींच्या करता आम्ही आणल्या। आजपर्यंत 1,59,00,000 महिलांना माय माऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरित रक्कम 4,788,65,00,000 केलेली आहे आणि त्याच्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या गोरगरीब माय माऊलींना सक्षम करण्याच्या करता, सबल करण्याच्या करता 2.5 कोटी महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवल्यात। 2.5 कोटी आत्ता गाठल्यात, 1 कोटी जवळपास 60 लाख। अजूनही पुढचा टप्पा आहे। काळजी करू नका। काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो, अशी एक देखील भगिनी जी त्या लाभामध्ये बसते, ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते, ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। 3 कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही, डायरेक्ट लाभार्थीच्या लाभ त्याच्या डीबीटी मध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला, पूर्णपणे पारदर्शक।